साहेबांना कळवून तरी ये. सकाळपासून दुपार झाली तरी राजरत्नची ताप काय कमी होत नाही. माझा भाऊ शंकर सुद्धा तेवढाच धावत पळत पळत तिकडे न्यायालयामध्ये गेला आणि त्यांनी ही बातमी माझ्या साहेबांच्या कानावरती घातली. माझ्या साहेबांना कळतात माझे साहेब सुद्धा तेवढंच तातडीने घरी परत आले आणि त्यांनी राजरत्नचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि माझ्या राजरत्नला एकदा उठवण्याचा प्रयत्न केला. बाळांनो, माझ्या राजरत्नाने डोळे उघडले खरे, परंतु एक साहेबांकडे नजर केली आणि ती तशीच झुकावली. या माझ्या चिमुकल्या राजरत्नाने सुद्धा स्वतःचा जीव माझ्या साहेबांच्या मांडीवरती सोडला. पण आता मला कळत नव्हतं की नेमकं माझं पोटचं पोट जाण्याचं दुःख मांडायचं का माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसायचे. तरी पण साहेबांना धीर देण्याकरिता मी माझ्या डोळ्यातील अश्रू लपवून माझ्या साहेबांना साथ देण्यासाठी खंबीरपणे त्यांच्या शेजारी बसलेले होते. माझ्या राजरत्नाच्या आजूबाजूला थोड्या वेळाने खूप कार्यकर्त्यांचा, तुमच्यासारख्या आयाबायांचा खूप गोंधळ जमा झाला. त्यापैकी या दिशेने कार्यकर्ता उठला आणि माझ्या साहेबांकडे आला आणि साहेबांना म्हणाला, साहेब, आपल्या राजरत्नाचा अंत्यविधी करण्याची वेळ झालीये. त्यासाठी लागणारं काही सामान आणि कपड्यासाठी लागणारा कपडा आणायचा आहे. काही पैसे असतील तर द्याल का? बाळांनो, हा प्रश्न माझ्या साहेबांच्या कानी पडतात माझ्या साहेबांची मान खाली झुकावली आणि मला कळून चुकलं की हिमालयापेक्षा सुद्धा मोठी उंची असणारा तेवढा मोठा प्रज्ञा सूर्य होते माझे साहेब. परंतु खरं सांगते तुम्हाला, माझ्या राजरत्नाचा अंत्यविधी करण्यासाठी त्याला लागणारं काही सामान आणि कफनासाठी लागणारा कपडा आणण्यासाठी त्या तेवढ्या मोठ्या प्रज्ञा सूर्याच्या खिशामध्ये एक फुटकी कवडी नव्हती हो, 1 रुपया नव्हता. माझे साहेब तेवढे मोठे विद्वान असताना सुद्धा. बाळांनो, हे माझ्या लक्षात येतात. मी पटकन कसलाही विचार न करता माझा साडीचा पदर घेतला आणि टराटरा फाडला. अहो, माझ्या राजरत्नाच्या अंत्यविधीसाठी तर कफनाला लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही. माझा राजरत्न या माझ्या पदराघात केलाय हो. या माझ्या पदरामध्ये गुंडाळून माझ्या राजरत्नाचा अंत्यविधी झालाय. माझे साहेब तेवढे विद्वान असताना सुद्धा माझ्या त्या चिमुकल्या लेकराला कफनासाठी लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही. बाळांनो, खरं तर माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबेनासे झाले होते. कारण या पहिल्या बाळाचं दुःख माझ्या साहेबांनी एवढं जवळून पाहिलं होतं. मी तर माझ्या 4 पोटच्या पोरांची दुःख पाहिली होती की हो, मग माझं दुःख तर केवढं मोठं असणार. तरी पण मी साहेबांना धीर देण्याकरिता साहेबांना समजावून सांगितलं, साहेब, अहो